विरळीमध्ये चालू रस्त्याचे काम बंद पाडल्याने ग्रामस्थांचे ग्रामपंचायत समोर आंदोलन। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। विरळी ग्रामपंचायत हद्दीतील मोहन पाटील वस्तीसाठी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून परमपूकमधून मंजूर असलेल्या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायत आणि सरपंच यांनी लेखी पत्र देऊन ते काम बंद पाडल्याचा आरोप करत पाटील वस्तीवरील महिला आणि नागरिकांनी ग्रामपंचायत समोर आक्रमक होत आंदोलन केले। पायवाटेने ये जा करणाऱ्या पाटील वस्तीवरील नागरिकांसाठी रस्ता होत असताना प्रशासनाची दिशाभूल करत जाणून बुजून हे काम बंद पाडल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। ग्रामपंचायतने बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात हा रस्ता शासकीय जागेत असून या रस्त्याच्या कामात वृक्षतोड झाल्याचा आरोप केला आहे, तर ग्रामस्थ वृक्षतोड झालीच नाही या मतावर ठाम आहेत। या विषयावर अजून ग्रामपंचायतकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही। ग्रामपंचायत यांची या विषयावर भूमिका नेमकी काय आहे हे समोर आल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होईल। तत्पूर्वी काही ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहा। रस्ता अडवलाय तिनं ते गावाचा ते रस्ता तिनं सळा करून विकास करून द्यायचा का आमचा रस्ता अडवलाय। मरलेली माणसं कशाने आणायची आम्ही तर वस्तीला हा एक म्हातारी मरलेली आम्ही बुरनसात घालून गुंडळून आणली उचलून। आम्हाला वाट नाही जायला यायला जायला कुठनं जायची। म्हातारी माणसं आजारी पडली तर आम्ही एक वेळेस आमच्या आतेशनी बुरनुसात दोघा चौघांनी धरून आणली। आम्हाला वाट पाहिजे। कुणाचंही नुकसान झालेलं नाही किंवा काय। तो रस्ता असताना परमपूकमधनं काढलाय, त्या रस्त्याला झाड काढलेलं नाही किंवा कुठलंही नुकसान झालं, कुठल्याही शेतकऱ्याची अडचण नाही किंवा कुठल्याही नाही। फक्त एकट्या सरपंच मॅडमची जर अडचण असेल तर तिनं सांगावं कशाबद्दल का अडवला किंवा काय केलंय, कशाबद्दल आम्ही होऊ देत नाही। जर चांगल्या कामाला जर अडथळा येत असेल तर सत्ताधारी सरपंच कशासाठी असतील? जनतेसाठी लोकांसाठी आहे का आपली ती स्वतःच पोट भरायसाठी? जर त्यांना जरी काय हवा असेल तर आम्हाला सांगावं, आम्ही शेतकरी तिचा भरपाया करून देऊ। तिला जर काय पाहिजे असेल तर देऊ आम्ही त्यांना। त्याचा ठराव वगैरे सगळं आहे का? हे वाटतं काम चालू आहे, ते आता अडवले। कशाबद्दल अडवले झाडं तर कुणाचंच काय नाही, तिथं आमच्यातूनच आलंय पुढं सगळं आणि गायरानातून आहे। आमच्या आधीचे आम्ही पुरा तिथूनच आलेलं आहे। कुणाची रस्ता होण्यासाठी ही रस्ता होण्यासाठी स्टॅम्प पेपर आहे, हे आम्ही सगळ्यांनी सह्या करून सगळ्या लोकांच्या सह्या घेतल्यात आणि हा रस्ता पुढे चालू केला आहे। ह्या रस्त्याला अडथळा सरपंच मॅडम आणलेला आहे।